नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा संजय जांभेकर ह्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं वेलकम स्वागत आहे। तर आज आपण आपल्या बँक अकाउंट नंबरला आपला आधार नंबर कसा लिंक करायचा आणि कसं ते स्टेटस चेक करायचं आपण आज हे बघूया। तर आधार लिंकिंग हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे। तर DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर टू युअर अकाउंट, म्हणजे सरळ आपल्या बँक खात्यामध्ये आधारच्या सहाय्याने जे काही सबसिडी असेल, जे काही अमाउंट असेल किंवा जे काही आपल्याला अमाउंट ट्रान्सफर करायचे आहे ते सर्व काही आधार लिंकनेच होणार आहे। तर हो, बऱ्याच वेळा विद्यार्थी, शेतकरी, स्त्रिया यांनी कुठल्या तरी एका बँकेमध्ये अकाउंट ओपन केलेलं असतं आणि परंतु ते ॲक्च्युली अकाउंट हे ॲक्टिव्ह आहे का डिॲक्टिव्ह आहे हे त्यांना माहीत नसतं। तर ते कसं बघायचं, तर ते आपण ते वेबसाईटला बघूया। बऱ्याच स्त्रियांच्या ह्या ज्या अमाऊंट आहेत किंवा ते त्यांच्या लाडक्या बहिणीची स्कीम मंजूर होऊन सुद्धा त्यांच्या अकाउंटला ती अमाऊंट आली नाही। तर याचं कारण आहे ते म्हणजे बँक आधार लिंकिंग करून घ्या। मग त्यावेळेस लोक करून घेत नव्हती, परंतु आता जेव्हा सबसिडी किंवा एखादी स्कीम अशी जेव्हा आली लाडक्या बहिणीची वगैरे, तेव्हा लोक जेव्हा जागे झाले आणि त्यांनी फटाफट आधार लिंकिंग करायला सुरुवात केली। सर्व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप फॉर्म भरताना आधार लिंक हा बँकेमध्ये अकाउंटला लिंक असणं अतिशय कंपल्सरी आहे। आणि शेतकऱ्याच्या अकाउंटला जी काही सबसिडी आहे तर ती सुद्धा त्या अकाउंटला जमा होत असते, म्हणून शेतकऱ्यांनी देखील आपलं बँकेमध्ये अकाउंट नंबर हे लिंक करणं गरजेचं आहे। तर हो, तुम्हाला आधार नंबर आपल्या बँक अकाउंटला लिंकिंग आहे का नाही हे जर पाहायचं असेल तर तुम्हाला गुगलला आधार नंबर लिंकिंग विथ बँक अकाउंट नंबर असं टाईप करा किंवा बँक सीडिंग विथ बँक अकाउंट नंबर असं तुम्ही टाईप करू शकता। तर आपण आता याला क्लिक करूया, पुढे बघूया। आपण त्याला एंटर केलं, पुढे आलं की माय आधार। आता आपण माय आधारला क्लिक करूया म्हणजे आपल्याला पुढची इन्फॉर्मेशन येईल। आता आपण माय आधारला तर क्लिक करूया, तर पुढे आपले वेलकम टू माय आधार। तर अशा प्रकारचं वेब पेज आपल्याला येईल, हे करेक्ट आहे। तर उजवीकडे आता तो थंब आहे, तर थंबच्या खाली लॉग इनला आपल्याला क्लिक करायचं आहे। तर आपण आता लॉग इनला इथं क्लिक करूया। मित्र हो, आपला अकाउंट नंबर हा आपल्या मोबाईल नंबरला देखील लिंक पाहिजे। जर आपल्या मोबाईल नंबरला जर लिंक असेल तरच अशा प्रकारची पुढची इन्फॉर्मेशन ओपन होते आणि तुम्हाला तुमचा आधार नंबर हा तुमच्या अकाउंट नंबरला लिंक आहे तुम्हाला हे पाहता येईल, अन्यथा तुम्हाला बघता येणार नाही। तुम्हाला सुरुवातीला तुमचा मोबाईल नंबर हा तुमच्या अकाउंट नंबरला लिंक असायला पाहिजे, आधार नंबरला लिंक असायला पाहिजे। तर आता आपण हे बघूया पुढची इन्फॉर्मेशन। तर या ठिकाणी आपण टाईप करूया आधार नंबर। तर मित्र हो, तुम्हाला ह्या वेबसाईटला लॉग इन आणि OTP कॅप्चा हे एंटर करायचं आहे आणि नंतर पुन्हा लॉग इन करायचं आहे। तर आपण ते आता लॉग इन करूया, OTP टाकलेला आहे, लॉग इनला क्लिक करा। तर तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज येऊ शकतो, वी कुड नॉट कंप्लीट युअर रिक्वेस्ट ड्यू टू टेम्पररी एरर्स इन ॲक्सेसिंग आवर बँकिंग सर्व्हिसेस। तर असं जरी आलं तर तुम्ही एकदा, दोनदा, तीनदा हे परत करायचं, त्याच्यानंतर ते ओपन होतं। जर तुमचा अकाउंट नंबर या आधार नंबरला लिंक असेल तर तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज येतो, कॉंग्रॅच्युलेशन्स युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन। तर तुमचा आधार नंबर हे या ठिकाणी तुम्हाला शेवटचे 4 अंक दिसतील आणि बँकेचं नाव काय आहे तुम्हाला ते दिसेल। खाली आहे बँक सीडिंग स्टेटस काय आपला ऍक्टिव्ह आहे। जर तुमचा बँकेमध्ये तुमचा अकाउंट नंबरला तुमचा आधार नंबर लिंक नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी डिॲक्टिव्ह दिसणार। आणि तुम्ही जेव्हा OTP ला क्लिक करता, कॅप्चा आणि OTP जेव्हा तुम्ही तिथे एंटर करून सबमिट करता तेव्हा तुम्हाला अशा प्रकारे काही सर्व्हिसेस दिसतील। तर याच्यामध्ये बघा, डॉक्युमेंट अपडेटचं पण आहे, पुढे बँक सेटिंगचं आहे, पुढे जनरेट व्हर्च्युअल ID आहे, पुढे आहे डाउनलोड आधार आहे, ऑनलाईन आधार PVC कार्ड आहे, लॉक अनलॉक बायोमेट्रिक्स आहे। तसे बरेच सर्व्हिसेस या ठिकाणी आहेत। तर आपल्याला महत्वाचं ते म्हणजे आपलं आहे बँक सीडिंग स्टेटस आपल्याला बघायचं, चेक करायचं आहे। तर आपण त्याच्यावरती क्लिक करूया, याला क्लिक करूया। तर हे बघा मित्र हो, तर अशा प्रकारे माझं आधार नंबर हे माझ्या अकाउंट सोबत लिंक आहे हे या ठिकाणी दाखवत आहे।
बघा आधार नंबर इथे शेवटचे आपले 4 अंक आहेत, नंतर बँकेचं नाव दाखवत आहे, कुठल्या बँकेत आपलं अकाउंट आहे आणि बँक सीडिंग स्टेटस आपला काय आहे, ऍक्टिव्ह आहे, म्हणजे तो चालू आहे. आणि तो केव्हा झालेला आहे, लास्ट डेट तारीख बघा 28/11/2020. तर अशा प्रकारे आपण आपला आधार नंबर हा बँकेमध्ये लिंक आहे का नाही हे बघू शकतो. तुमचा मोबाईल नंबर हा तुमच्या आधार नंबरला लिंक करून घ्या, त्यानंतर तुमचा आधार नंबर हा तुमच्या बँक अकाउंटला लिंक करून घ्या. हे अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही पाहता की अनेक ठिकाणी तुम्हाला ज्या सबसिडी आहेत तर त्या सबसिडी किंवा कुठलेही व्यवहार जे आहेत ते आजकाल आधार नंबरवरूनच होत आहेत, म्हणून हे अतिशय महत्वाचं आहे. जर तुमचा आधार नंबर बँकेत लिंक नसेल तर तुम्हाला असा एक अर्ज भरून द्यावा लागतो. तर हा फॉर्मॅट मी माझ्या डिस्क्रिप्शन लिंक मध्ये देईन. तर इथे आहे ऍप्लिकेशन फॉर लिंकिंग किंवा सीडिंग म्हणलेलं आहे, किंवा लिंक करण्याचं अकाउंट नंबरला बँक आणि आधार नंबर लिंक करण्याचा हा फॉर्म आहे. इथे आहे टू द ब्रँच मॅनेजर आहे, तिथे तुम्ही बँकेचं ब्रँचचं नाव लिहा, इथं खाली अकाउंट नंबर तुमचा लिहा. त्यानंतर हे NPCI म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, तर ह्या वेब पेजला ते लिंकिंग होतं आणि इथे तुमचा अकाउंट नंबर लिहायचा आहे. आणि खाली सगळ्यात खाली बॉटमला तुम्ही ह्या ठिकाणी तुमची सिग्नेचर, थंब अँड इम्प्रेशन तुमचं सही तर करायचे आहे. आणि इथे वरती तुम्ही ह्यासोबत तुमचा आधारची एक झेरॉक्स कॉपी याला जोडायची आहे. तर हा फॉर्म भरून बँकेच्या पासबुकची एक प्रिंट आणि आधारची एक झेरॉक्स कॉपी या फॉर्मला सोडून हा फॉर्म भरून तुम्ही बँकेमध्ये सबमिट करा आणि विदिन 2 days तुमचं हे आधार लिंकिंग होऊन जाईल. हे अतिशय महत्वाचं आहे. हा आहे आधार लिंक करण्याचा फॉर्म अर्ज. तर तुम्हाला मी आजची दिलेली माहिती आवडली का? जर तुम्हाला ही माझी माहिती आवडल्यास या आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा, जेणेकरून अशीच नवीन माहिती मी तुमच्यापर्यंत आणत जाईन. तर दुसऱ्या माहितीमध्ये भेटण्यापूर्वी तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, वाहने जपून चालवा आणि नेहमी आनंदी राहा. भेटूया. धन्यवाद. थँक्यू. बाय.